गणेशाला वंदन करून सुरू करूया आपला आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. तुमच्या मनामध्ये असलेला ताण आणि टेन्शन बुलेटच्या वेगाने उडवून लावण्यासाठी आपले सगळे कलाकार सज्ज झालेले आहेत. त्यांचं स्वागत करूयात. आणि आता स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, विनोदाचे बादशाह मकरंद सर आणि हास्याची राणी रेणुकाजींचं. मित्रांनो, इथे आता भक्ती येते वधू परीक्षा घेण्यासाठी. नाही, वर परीक्षा नाही, वधू परीक्षाच. कशी ते बघूया. येतात सुसाट कलाकार समीर आणि भक्ती. नमस्कार, मी जयंती शहाणे. माझी उंची जरी मोबाईलच्या हँडसेट एवढी असली तरी आमचं घराणं मोबाईलच्या टॉवर एवढं उंच आहे. रेणुकाताई, शहाणे या आडनावातच किती ग्रँजर आहे नाही का? तर माझा मुलगा मानवेंद्र, त्याचं या वर्षी मी लग्न करण्याचं ठरवलेलं आहे. गेल्या महिन्यात मी त्याच्यासाठी 400 मुली बघितल्या, पण एकही मुलगी आमच्या घराण्याला शोभेल अशी मला सापडलेली नाहीये. आज सकाळी एका मुलीचे वडील आम्हाला भेटायला येणार आहेत असा आम्हाला वधूवर सूचक मंडळमधून फोन आला होता. पण 10:04 झाली आहेत. किती? 10:04 तरी अजून त्यांचा पत्ता नाहीये. मला ना हेच आवडत नाही या मध्यमवर्गीय लोकांचं. आउच! मीच आहे. काय नाव होतं? मिस्टर आणि मिसेस शहाणे. बिल्डिंगचं नाव अजिंक्य तारा. बापरे. नाही, बिल्डिंगचं नाव तुमच्या त्या बंगला आहे ना छोटासा, त्याचं नाव अजिंक्य तारा आहे. हो, मी गेटवरूनच परत गेलो. माझी एक मैत्रीण आहे तेजस्विनी, तिचं असं झालं होतं. अजिंक्य तारा नावाचे मोठे अवॉर्ड्स होते, एअरपोर्ट वरूनच परत गेली ती. नाही, बाकीच्यांवर बोलून झालंय. हे बघ, हे आमच्या बंगल्याचं नाव आहे, अजिंक्य तारा. ओके ये ओके. तू आत ये. हो, येते. दरवाजा बंद आहे. दरवाजा बंद होता ना, डिटेलिंग जरा. आत येताना लागलं नाही ते? छान आहे नेमप्लेट, मिस्टर आणि मिसेस शहाणे. आम्हीच फक्त शहाणे, बाकी सगळे वेडे. आम्हीच फक्त शहाणे, बाकी सगळे वेडे. हाय, डोरबेल आहे यांची, विचित्रच आहे. आम्हीच फक्त शहाणे, बाकी सगळे वेडे. ये. अरे बापरे, मला तर सांगण्यात आलं होतं की मुलीचे वडील येणार आहेत म्हणून. तुमच्यापैकी वडील कोण आहे? आदा पादा. हो, काय बोलताय? अहो, मी ती मुलगी आहे, मी स्वतः आले इकडे. आणि ही माझी लाडकी जयंती. जयंती नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय मला. हम्म. अगं, हे माझंच नाव आहे जयंती. अय्या, काय म्हणताय?
किती साम्य आहे तुम्हा दोघांमध्ये. अगं बाई बाई बाई. जयंती हाय कर. हाय. नाही तुम्हाला नाही, हिला म्हटलं हाय कर हाय कर. ही खरी आहे? तुमच्या अभिनय क्षमता एवढी खरी आहे. खरीच असणार. मग खरीच असणार ना. जयंती पाणी. अहो तुम्हाला म्हणतोय आता मी, तुम्ही जयंती पाणी जरा. मला म्हणालीस का? हो. स्वतःच्या हाताने घे. ओके हरकत नाही. हा या पाणी. गट गट गट. अय्या असं कसं झालं? अरे हो शिट. गट गट गट. हा जयंती मिशी पूस. हो हो तुम्ही काय मिशी पुसता? या जयंतीला म्हटलं मी. हा मिशी पूस. ए भवाने, कोण आहेस ग तू? हा काय नाव काय तुझं? जयंती जयंती तुला बोललो का? तुला विचारलं का? हा तुला विचारलं? मला विचारतायत ना. हो नाव सांगते. सांग. भाजीत भाजी मेथीची. भाजीत भाजी मेथीची. मी शलाका. हे काय? हे माझं नाव आहे. अशीच पद्धत आहे ना, काहीतरी घेतात ना मागे पुढे काहीतरी. बरं बरं, हे बघ बस. हा. हे बघ एकटाई तुला इथं यायला उशीर झालेला आहे. हे बघ शहाणे घराण्याशी नातं जोडायचं असेल तर वेळेचं महत्व हे तुला पाळायलाच पाहिजे. हो. समजलं? हो. ए ओ माय गॉड, विसरलीस. माझी परस कुठे आहे? काय झालं? हे काय इथे? हा हे सॉरी. काय झालंय? फेसबुकवर अपडेट टाकायचा होता, तो मी विसरले. हा मीटिंग वुड बी मदर इन लॉ फिलिंग आईच्या गावात. हो बरं झालं मला आठवलं. हा असू दे. नाही चप्पल जरा टोचत होती, ती नीट केली. हा बोला. जरा जास्तच आगाव आहेस ना तू. माझ्या नवऱ्याला ओळखतेस का? का तुम्ही ओळखत नाही? मी ओळखते, तू ओळखतेस का? हो ओळखते ना, मी ओळखते ना. माझा नवरा या शहरातला नंबर 1 चा बिझनेसमॅन आहे. अय्या मी ओळखते ना त्याला, नक्कीच ओळखते. माझा मुलगा मानवेंद्र या आमच्या प्रचंड संपत्तीचा एकुलता एक वारस आहे. त्यामुळे त्याच्यासाठी मुलगी शोधताना मी ती नीट पारखूनच घेणार. मला सांग, तुला काय काय येतं? घाम, सर्दी, खोकला, उचकी. काय काय येतं म्हणजे घरातलं कुठलं काम येतं तुला? खरं सांगू का, मला काहीच येत नाही. अहो मी फार श्रीमंत घरातली आहे हो. हा? लहानपणापासून फार लाडात वाढले मी. मला खरंच काही येत नाही, खरंच सांगते मी तुम्हाला. अहो नोटांशी खेळते मी, नोटांशी. आम्ही भावंड नोटांशी खेळायचो. कसं काय? तुम्ही मला एक अशी परीक्षा घ्या, कुठलीही नोट आणा, अशी कानाशी वाजवा, मी ओळखून दाखवेन कुठली नोट आहे ती. बर ठीक हा. आहे. मी तुला नोट वाजवून दाखवते. चालेल. हा असं पाटील ते दाखवायचं नाही बेटा. रेडी का? हो डोळे बंद कर. हा बस. माझे नाही तुझे. रेडी? येस. ओळख बरं कुठली नोट आहे? नोट 3. नोट 3 कशी असेल? परत एकदा वाजवा. नाही ओळखता येते. नाही ओळखता ते. तुला नोट ओळखता येत नाही? नाही हो, नवीनच नोट आहे. कुठली नोट आहे? आणि तू स्वतःला श्रीमंत असं म्हणतेस? तुला साधी 50 रुपयाची नोट ओळखता आली नाही? ग 50ची नोट अशी असते? माय गॉड, आजपर्यंत मी बघितलेलं नाहीये 50ची नोट. मला वाटलंच होतं. अहो नाही, खरंच सांगते मी. लहानपणी मी भावंड हजाराच्या बंडलांनी आबाधुबी खेळायचो. ही 50ची नोट अशी असते? माय गॉड, ही तुम्ही घेऊन फिरता? कसं वाटतं तुम्हाला घेऊन? नाही छान वाटतं. पण तू खरंच एवढी श्रीमंत आहेस? हो, तुमच्या अभिनय शपथ. खरंच श्रीमंत आहे मी. हो. बर आता मी तुला पुढचा प्रश्न विचारते. विचारा ना. तुझं जनरल नॉलेज मी चेक करते. चालेल. मला सांग, भारताचं पर कॅपिटा इन्कम किती आहे? भारताचं पर कॅपिटल इन्कम किती आहे ते मला माहित नाही, पण माझ्या बाबांचं इन्कम किती आहे ते मला माहिती आहे. किती? 1.5 लाख पर मंथ. पर मिनिट. खूप श्रीमंत आहेत माझे बाबा. मी मग तुम्हाला बसू का? सॉरी. बस ना. खूप श्रीमंत आहेत माझे बाबा. हो का? आमच्याकडे 4 तेलाच्या विहिरी आहेत. 2 खोबरेल तेल, 2 गोड तेल.
खोबरेल तेलाच्या विहिरी आहेत तुमच्या? हो, त्या खोबरेल तेलाच्या विहिरीतच मी पोहायला शिकले. बघा माझे केस किती छान झालेत ते. आता मी हा पंच घेऊ शकते. किती छान वाटतंय हो एवढे केस डोक्यावर. फार तर फार विकचा खर्च 1000 रुपये असेल, 1.5 लाख गेले पाण्यात. मकरंद भाऊ तुमचं बरं आहे. हा, तर खरंच मी खूप खूप श्रीमंत आहे. अहो माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न होतं ना, तेव्हा त्या गोडे तेलाच्या विहिरी आहेत ना, त्यात मी भोकाचे वडे तळायला घेतले होते. अगं पण मला सांग, ते गोड तेल तुम्ही विहिरीत कसं काय उकळलं? माझ्या मामाचा लावा रसबंती गृह आहे. माझ्या बहिणीचं लावा मॅरेज झालं ना, म्हणून तो लावा असा ना अशा विहिरीतून टाकला असा बाजूबाजूनी भोकं पाडून, मग लगेच तेल उकळायला लागलं. वा. तुम्ही खरंच एवढे श्रीमंत आहात का ग? खूप श्रीमंत आहे मी, खूप खूप श्रीमंत आहे. चला, मला हवी तशी मुलगी आहे ही. मला सांग, कले व्यतिरिक्त अंगात काय आहे? किडे. कले क्रीडेबद्दल विचारताय ना तुम्ही? हा, मग त्याबद्दलच मी सांगतोय. मला बासरी वाजायला खूप आवडते आणि येते सुद्धा. काय सांगतेस? हो. आरोही, जरा बासरी आणून दे. चला का, दाखव ना वाजू. वा, छान 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 छान. अगं ए, कुछ ना कहो, कुछ भी ना कहो, कुछ ना कहो, कुछ भी ना कहो, क्या कहना है. वा वा वा, तू फारच सुंदर बासरी वाजवली असं. आई शपथ तोंडाने वाजवली हो. अगं मग म्हणून काय झालं? उलट तुझी कला लोकांपर्यंत पोहोचून दाखवण्यासाठी तू कुठल्याही वाद्याचा उपयोग केला नाहीस, हे तू दाखवून दिलंस. अहो काय सांगताय, म्हणजे आवडली ही बासरी हो, तुम्हाला? मला खूपच आवडली तुझी बासरी. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. वा, वा. हो हो. पण हे बघ, हा. आमच्या शहाणे घराण्यामध्ये हो. खेळाची खूप मोठी परंपरा आहे. हो मला सांग, तुला मंगळागौरीचे खेळ येतात का ग? येतात ना. दाखव बरं खेळून. दाखवते हा. हा, दाखव. भाऊजी 1 2 3 स्टार्ट. वा 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 वा, अप्रतिम शलाका, अप्रतिम. अगं बस बस बाळा, ये बस बस, घाबरू नकोस, बस. वा वा शलाका, अगं तुझ्या खेळाची श्रीमंती ही तुझ्या श्रीमंतीपेक्षाही श्रीमंत आहे. Thank you. वा वा, मला फारच आवडलं तुझं सगळं. थँक्यू. तुमच्याकडे गाडी कुठली आहे मला सांगा. आमच्याकडे CMW. माय गॉड, ही शेपटीवाली जयंती आहे ना, ती वापरते CMW. काय? आमच्या बंगल्यात इतक्या गाड्यात ना की आमच्यातला आमच्यात ट्रॅफिक जाम होतो. हो, बाबा त्यांच्या बेडरूम मधून निघतात, मी माझ्या निघते, आई तिच्या निघते, सगळं ट्रॅफिक जाम होतो आणि शिवाय द्यायची सोय नाही. सगळेच नातेवाईक. मी काय बाबांना म्हणणार आहे, हे शाने चल ना गाडी लेणं पिछे. अरे नाही बाबा, मला नाही बाई परवडत, म्हणून मी चॉपरच वापरते. काय? तू चॉपर बंद फिरतेस? हो. तुम
तुमचं घराणं एवढं मोठं आहे खरंच म्हणजे तू लहानपणी हजारांच्या नोटात खेळलीस ना हो खरं सांगते ना मी तुमच्या अभिनय शपथ किती वेळा घेऊ आता चला चला म्हणजे खरंच असणार हो. मला ही मुलगी फारच आवडलेली वा. आहे हे बघ शलाका तू मला खरंच खूप आवडली आहेस हं. काय चल मी तुला माझी सून म्हणून पसंत करते तुम्ही खरं सांगताय हो हो पण मला तुमचा मुलगा पसंत नाहीये का हो मला नाही पसंत कारण ऍक्च्युली ना मला फार गरीब मुलाशी लग्न करायचं होतं तुम्ही तर श्रीमंत दिसताय आय एम सॉरी हा मी असाच टाइमपास करायला आलेले निघते मी आता अगं अगं पण आम्ही गरीबच आहोत हा हो मी खरंच सांगते आम्ही खूप गरीब आहोत अगं हे बघ आमच्याकडे ना केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे आणि ना आम्ही अजून गॅसची सबसिडी सुद्धा दिलेली नाहीये हे बघ विश्वास ठेव माझ्यावर आम्ही खरंच 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 खूप गरीब आहोत गं. हे बघ मी पाया पडते तुझ्या काय करते? तू खरंच माझ्या मुलाशी लग्न करायला तयार हो ना मी हे बघ, मी- हे बघ, ऐका माझं please. मी तुमच्या मुलाशी लग्न नाही करू शकत का पण मी माझ्याशीच कसं लग्न करू शकते हं? पण मी तुमचा मुलगा आहे काय आई मी तुझा मुलगा आहे तरीच मला तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटत होतं तू अशी का चेष्टा केलीस माझ्या बरोबर कारण तुला तीच भाषा कळते आई तीच भाषा कळते तू सतत पैशाच्या मागे असतेस बाबा मर कष्ट करतात तू पैसे उधळतेस 400 मुली नाकारल्यास तू 400 नसतील त्या श्रीमंत पण मनाने श्रीमंत होत्या पण माझ्या पसंतीचा विचारच तू केला नाहीस आणि मी फक्त म्हणालो मी श्रीमंत आहे लगेच रंग बदललेस अगं सरडा सुद्धा रंग बदलायला तुझ्याकडे येईल ट्युशन क्लासला इतके पटकन बदलतेस तू रंग आणि मला ना या घरात तुझ्यासारखी स्त्री नको आहे जी पैसे उधळेल मला अशी स्त्री हवी जी या घराचं घर पण टिकवून ठेवेल माझ्या खांद्याला खांदा लावून माझं वैभव पुढे नेल अशी मुलगी हवी आहे तुला हे मान्य नसेल तोपर्यंत मी अविवाहित राहीन थांब माझं चुकलं हे बघ मी माझ्या पैशाच्या हव्यासापोटी माझ्या मुलाचा विचारच केला नाही माझं चुकलं बाळ तू ज्या मुलीशी म्हणशील तिच्याशी मी तुझं लग्न लावायला तयार आहे यारे बास ना त्या आमिरला काही उगाच बसवलंय का तिथे ए, वाजव ना तोंड काय बघत बसलाय रेणुकाताई तुला कसा वाटला परफॉर्मन्स कुछ ना कहो काय ऍक्ट केलास यार समीर तू म्हणजे ना हसून हसून रडवलंस आज अक्षरशः म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत मी अजूनही हसतेय अजूनही अश्रू डोळ्यातून झरझर वाहत आहेत म्हणजे हॅट्स ऑफ यार तुझ्यासारखा कलाकार फार फार दुर्मिळ आहे आणि जिथे भक्ती आहे तिथे शक्ती आहे वा 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 त्यामुळे मी सेल्फी घेणार आहे थँक्यू 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 मकरन सर सम्या आणि भक्ती मी काही बोलत नाही मी फक्त उभं राहून टाळ्या वाजवतो आणि टोपी घालतो दॅट्स इट मित्रांनो कोणताही उत्सव आल्यानंतर घरोघरी आनंद येतो पण आचरेकर काकूंच्या घरी मात्र पॅडी नावाचं संकट येतं बघूया आता काय होतंय तुमच्या समोर येतात बुंगाट कॅप्टन्स पॅडी आणि सुप्रिया
नाही वावा नाही, गाणं जरी सिरियस असलं ना तरी गाण्यातला पहिला शब्द आहे ना तो महत्वाचा आहे. काय? चंदा. त्याला चंदा काढा, त्याला चंदा काढ, समजलं ना? चंदा काढ, ए वर्गणी काढा, ए आपल्याकडे नाही, आपल्याकडे नाही, घरी येऊन घेऊन जाईल महालाडला. ए चंदा काढायचा पश्या, सगळ्यांनी चंदा रेडी करून ठेवा. आमिर, ए चले, ए तुषार, चल सगळ्यांनी चंदा काढा. ए चंदा, चंदा पाहिजे, वर्गणी पाहिजे. ए चले, ए चंदा, चंदू दे, चल. ए चंदू वर्गणी दे, चल चंदा दे, चल. हा, काय रे वर्षभर वर्गणीच मागत फिरत असतोस? तू वर्षभर इथे बसून गाळा काढत असतेस, आम्ही काय बोललो तुला? हा? चल वर्गणी दे, चल जा चंदा जा दे. तुझ्या आचरेकर काकूंकडे माग जा. अरे आचरेकर काकूंकडे चल. जाणारच आहे मी, तू रेडी ठेव आपला चंदा. काकू, आचरेकर काकू येणार नाही बाहेर. काकू, काकू दरवाजा खोलो, पैडी ने तुम्हें चारों तरफ से घेर रखा है. काय आणलंय या माणसाला? खरंच अरे काय काय काकू, काय सणासुदीचे दिवस आले, मी तुमच्याकडे काय मागायला आलो असणार? माहितीये मला, नेहमीप्रमाणे काकू द्या वर्गणी द्या ना, काकू अरे वर्गणी. नाही नाही काकू, यावेळेस वर्गणी बिरगणी काय नाही. हा काय बोलतोय हा. तू? वर्गणी मागायला नाही आला? अच्छा. रेणुकाताई, हा ना, हा श्वासापेक्षा ना वर्गणी जास्त घेतो. तू वर्गणी मागायला नाही आला? नाही नाही नाही. मग गणपती कसा बसवणार आहे? अरे त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही, गणपती ऑलरेडी बसलेले आहेत, कळलं ना? बसले ना? हा. गणपती बाप्पा मोरया. मोरया. तर चालतो, चल. नाही नाही काकू, मला जरा सांगा, पण तुम्हाला काय व्हायला आवडेल? म्हणजे तुम्हाला इंदिरा गांधी व्हायला आवडेल, तुम्हाला भारत माता व्हायला आवडेल, सावित्रीबाई फुले व्हायला आवडेल, की झाशीची राणी व्हायला आवडेल? काय व्हायला आवडेल सांगा, मला सांगा. हे ह्या सगळ्या मी म्हणजे काय? म्हणजे काकू काय ना, की ह्या वेळेस गणपतीत आपण लाईव्ह देखावा करणार आहोत. म्हणजे लाईव्ह पात्र अशी उभी राहणार आणि शेकडो लोक बघणार. बोला बोला, तुम्हाला काय व्हायचं? या चारपैकी काय व्हायचं तुम्हाला? बोला बोला. म्हणजे याच्यापैकी मी 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 व्हायचंय? अरे ऑफकोर्स काकू, अरे पॅडी आहे तुमचा इकडे. म्हणजे मी देखाव्याची हिरोईन असणार आहे? अरे हिरोईन तुम्ही काकू, तुम्ही तर ओरिजिनल हिरोईन आहात. अरे बाप्पानेच तुम्हाला हिरोईन बनवलंय. आणि हे मी माझ्या नजरेतनं सांगतोय, एक पुरुष तुम्हाला सांगतोय काकू. पुरुष एवढाच? काकू जास्त फालतूगिरी करू नका. हा, झाशीची राणी व्हायचं असेल तर सांगा, नाही तर सोसायटीतल्या दुसऱ्या काकवांना जाऊन मी नाही, 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 नाही. चिडू नकोस तू, पण तू मला सांग, हे तू मलाच का सांगतोस? म्हणजे मीच का व्हायचंय? तुम्हीच का? हा? काकू तुम्हाला माहित नाही तुमच्याकडे काय आहे? तुमचा चेहरा म्हणजे आहे ना, तुमचा चेहरा म्हणजे आहे ना, असा माती चेहरा आहे. काय? नाही नाही, म्हणजे कसं असतं ना, की म्हणजे माती जी असते की नाही, माती म्हणजे मातीला आपण जो कुठला शेप देऊ तशी होते ना, तसा तुमचा चेहरा आहे. म्हणजे तुम्ही इकडनं आहे ना, इकडनं आहे ना, हो इंदिरा गांधी दिसताय, क्या बात आहे. आता जरा असं आणखीन थोडंसं प्रोफाईल द्या, इकडे इकडे या, इकडे बघा. हा, हो भारत माता, क्या बात आहे. जर असं खाली बघा, असं वर नजर द्या, खाली बघा आणि वर नजर द्या. ओ सावित्रीबाई फुले, क्या बात आहे. आता जर अशी करारी नजर द्या, करारी. ऐ शाबाश, अरे सेम टू सेम डिट्टो झाशीची राणी. क्या बात आहे काकू, क्या बात आहे काकू, वा 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 वा. मी हा. झाशीची राणी? आणि झाशीची राणी तुमच्यामध्ये किती साम्य आहे माहित आहे? झाशीची राणी ही सौंदर्याचं आणि शौर्याचं प्रतीक होतं, तशाच तुम्ही पण आहात. झाशीच्या राणीने जसं इंग्रजांना असं लढून लढून पळून लावलं, तसंच तुम्ही पण तुमच्या घरातल्या उंदरांना पळून लावता. क्या बात आहे काकू, क्या बात आहे. तुला सांगते पॅड्या, इंग्रजांनी जसं झाशीच्या लोकांवर अत्याचार केला ना, तसाच अत्याचार माझ्यावर झालाय रे. हो ना, मग कुठे आहेत आता इंग्रज? घरात आहेत की बाहेर गेलेत फिरायला? काका. काका इंग्रज नाही रे, माझी सासरची माणसं. हा काकू, दिसतंय तुमचा चेहरा सांगतोय काकू, तुम्ही किती अन्याय सहन केलाय ते. तुला सांगते, माझी सासू 3 किलोमीटर पाणी आणायला सांगायची. तुमच्याकडे पाणी किलोमीटर मध्ये मोजतात, आमच्याकडे मिलीलीटर मध्ये मोजतात. 3 किलोमीटर लांब पाठवायची. अच्छा, लांब अंतर माझे सांगता. हात बघ कशी सुरकुत्या पडल्यात. अरे 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 माझी अशी कोमल अरे हा. सुंदर होते रे. हा. भांडी घासून घासून त्याचं काय झालंय बघ. हो. माझी नणद धुतलेले कपडे परत
धुवायला लावायची दुसरी नणद बाबा बस बस काकू, आपण विषय कुठला चाललाय? तुम्ही कुठे विषय नेताय? आपण झाशीच्या राणीबद्दल बोलतो, तर तुम्ही झाशीचे राणी व्हायचंय. ओके, तयार आहात तुम्ही? ओके, डन. चला मी येतो मग. हा. खर्च काय येईल साधारण? आता तुम्ही विचारलंय म्हणून मी सांगतो. ऍक्च्युली मी खर्चाचं काय बोललोच नव्हतो. तुम्ही विचारलंय तर आता बघा, म्हणजे साधारण म्हणजे तुम्ही झाशीची राणी म्हणजे तुमचा कॉस्ट्युम बिस्ट्युम आणि तुमच्या समोर एक इंग्रज अधिकारी असणार, म्हणजे त्याचा कॉस्ट्युम. आणि काकू, इंग्रज अधिकारी म्हणजे इकडचं तिकडचं नाही, डायरेक्ट फॉरेन वरनं मागवलं आपण. इंटरनॅशनल आर्टिस्ट. कुठून कुठून? नेपाळ. फॉरेन म्हणालास ना? हा, मग नेपाळ काय कांदिवलीत आहे काय? हा? भारताच्या बाहेरच आहे ना नेपाळ. हा, मग तर तिकडनं तो आर्टिस्ट बोलवलाय. आणि त्याचं पण कसं आहे माहिती आहे ना, आपल्या इकडे 7 ते 10 त्याची ड्युटी संपली ना की समोरच्या बिल्डिंग मध्ये रात्रभर तो ड्युटी करणार. विचारायला त्याला पण तेवढेच पैसे मिळणार ना काकू. अच्छा, म्हणजे देखावा आणि समाजसेवा एकत्र असं क्लब केलं. वा वा. हा. पण तरी पण साधारण काय खर्च येईल? आता तुम्ही विचारता, मी तर पैशाचं काय बोलतच नाही. तुम्ही ते विचारता बघा, म्हणजे एकूण बघा साधारण म्हणजे मी असा हिशोब केला तर 30,000 रुपयाचा खर्च होईल. काय बघा काकू, हे बघा एक मिनिट काकू, हे बघा म्हणजे आता तुमचा कॉस्ट्युम आला त्याच्यामध्ये, मग तुमचा फेटा आला, मग तुमचं लाईट आलं, म्युझिक आलं, परत त्या कांच्याच्या सगळं म्हणजे आय मीन त्या जो इंग्रज अधिकारी असणार त्याचा कॉस्ट्युम आला, मग आणि मग त्याला जर इंग्रज अधिकाऱ्याला भूक लागली तर त्याला खायला पाहिजे ना, आणि आपण त्याला काय पिठलं भाकरी नाही देऊ शकणार, म्हणून त्याला पिझ्झाच द्यायला लागणार. पिझ्झा दर दिवशी पिझ्झा. तर म्हणजे हे बघा तुमचा कॉस्ट्युम मेकअप बिकअप सगळं इंग्रज अधिकाऱ्याचा खर्च बिर्च बघून एवढं 10 दिवसात एवढे खर्च होणारच. चल 30,000 जास्त होत आहेत. काय जास्त होत आहेत. शेट यार. तरी प्याड्या तुला सांगत होते आचरेकर काका की मी सांगतो तसं कर, पण नाही ऐकलंस ना. आता भोग. चला ठीक आहे, बघ तुम्ही जातो मी. चल. एक मिनिट, थांब. काय म्हणाले आचरेकर का? आपले हे माझे हे काय म्हणाले? यार आता सांगायला लागणार आहे नशा. अहो काय नाही, मी आचरेकर काका म्हणत होते की पॅड्या आपण ह्या वर्षी आहे ना बाजीराव मस्तानीचा देखावा करूया. म्हणजे आचरेकर काका बाजीराव आणि मी मस्तानी. हा, मी पण त्यांना बोललो की काकू मस्तानी, तर ते म्हणले अरे स्वतःची बायको कधी मस्तानी असते काय? दुसऱ्याची बायको असतानी स्वतःची बायको मस्तानी असूच शकत नाही. शेजाऱ्याची बायको मस्तानी म्हणजे असं मी काकांना बोललो, तर काका म्हणले नाही रे, नाही मजा नाही त्याच्यामध्ये. तुम्ही म्हटलं नाही काका, नाही मी माझ्या काकू माऊलीला धोका देऊ शकत नाही. मी तिला शब्द दिलाय, मी तिला झाशीची राणी बनवणार आहे. त्याच्यावर मला माझ्यासमोर ना असं 50,000ची कॅश अशी ठेवली, पण मी नाही बळी पडलो काकू, मी नाही बळी पडलो. मी म्हटलं माझ्या काकूला मी शब्द दिलाय आणि तुम्ही मला तोंडावर पाडलं आता इथे. ठीक आहे, आता काका आणि त्या गावस्कर काकू यांना घेऊन बाजीराव मस्तानीचा करतो देखावा. थांब जरा. मला बोले का? एक मिनिट थांब. मला बोले पैसे तर काय बोललोच नाही आपण यावेळेस. हे घे 35,000. 35,000? 5,000 रुपये जास्त का बरं? मला ती जडीबुटीची तलवार आणून दे. काकू, जडीबुटीची नाही हो, रत्न जडीत मुठीची तलवार असते. हा, ती मला आणून दे. तुझा काका लई स्वतःला बाजीराव म्हणायला लागलाय ना, आधी ना पहिला वार त्याच्यावरच करते. शाबास, असाच राग पाहिजे चेहऱ्यावर काकू. क्या बात आहे. जमलंय. हा, तुम्हाला पण जमलंय आणि मला पण मस्त जमलंय. 30,000 आलेले आहेत. काय? पुढच्या होळीपर्यंत मस्तपैकी सोय झाली आहे. काय बोलतोय? नाही एक मिनिट बघा, तुम्ही विचारलं तेवढाच फोन येतात. हे पण ना अशा वेळेस फोन करतात ना. हॅलो, हा शशा, हा काय म्हणतो? झाली सगळी सोय? सगळं फुकट देत आहे? काय बोलतोस? ते पुतळे बितळे, अरे वा क्या बात. थांब तू जाऊ नकोस. थांब, मी येतो, मंडपात येतो. हा, ओके. काकू एक काम करा. तुम्ही ते आता जी सगळी तयारी करणार होता ना, ती काय करू नका तुम्ही. हा, ओके. का? अहो काय झालं, आपल्या मंडळाला आहे ना, ते आपल्या एरियातले नगरसेवक आहे ना, त्यांनी ते सगळे आहेत ना, ते मोटारवर चालणारे असे सगळे पुतळे, असे सगळे घोडे बिडे दिलेत. त्याच्यामुळे ते मारामारी, अशा लढाया बिडाया, ते घोडे पळणार, सगळं मोटारीवर आपोआप होणार आहे. तर तुम्ही आता जास्त काही कष्ट करू नका. हा, ओके. नाही पेढे असं नको करू. अरे मी खूप मनाची तयारी केली रे, म्हणजे मी काहीच काम करायचं नाही. असं नको. नाही, असं कसं? अरे काम तर तुम्ही करायचं. तुम्ही काय करायचं माहिती काय? संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत ते सगळं तिथे ऑपरेट तुम्हीच करणार ना. 7 ते 10? हा, एवढा वेळ? अहो एवढा स्टॅमिना तुमच्या एकट्यातच आहे ना. बाकी सगळे काम करतात ना, हा. ते काय फुकट बसून खात नाहीत. नाही म्हणजे तुम्हीच काकू आमच्या सगळ्या मुलांना असं सगळे प्रोत्साहन देणार आणि आमचं अशी सगळी ऊर्जा वाढवणार. ठीक आहे, तर तुम्ही सगळं बसून काय करायचं माहिती काय? तुम्ही तिकडे 7 ते 10 यायचं. तिकडे तो देखावा सगळं लागलेला असेल, तिकडे असा कर्टन ओढायचा आणि एक काम करायचं. ही शिट्टी घ्या, ही शिट्टी आहे ना,
वाजते ट्रुर नाही होत फक्त असे वाजते फक्त आता ती शिट्टी वाजवतो मी ती शिट्टी वाजवायची आणि सगळ्यांना असं अनाउन्समेंट करायचं झाशीच्या राणीचा देखावा झाशीच्या राणीचा देखावा आता पुढचा देखावा झाशीच्या राणीचा गर्दी करू नका श्रीच्या दर्शनासाठी गर्दी करू नका पुरुषांनी एक वेगळी लाईन लावा महिलांनी वेगळी लाईन लावा महिलांनी आपापली मुलं सांभाळा हे सगळं बोलायचं बोला गणपती बाप्पा मोरया हे तुम्ही बोलायचं हे बोला. हा. हे सगळं मी करायचं बोलायचं असेल तर बोला नाही तर पुढच्या काकूंना विचार करते ना करते मूर्ती पुढे गर्दी नको मूर्ती पुढे गर्दी नको गर्दी नको. पुढचा देखावा गर्दी झाशीच्या नको. राणीचा देखावा त्याला गर्दी नको. पुरुषांची वेगळी लाईन, गर्दी बायकांची नको. वेगळी लाईन. अरे नारळ ठेवा नारळ ठेवा, प्रसाद द्या प्रसाद द्या बाई पाय पडा चला चला पुढे पुढे चला पुढे चला हे सगळं करायला मी पॅड्याला 35,000 रुपये दिले अरे देवा म्हणजे परत चुना लावला पॅड्या गणपती बाप्पा मोरया कसं वाटलं परफॉर्मन्स क्या बात है प्याड्या सुप्रिया क्या बात है तुमची ही सिरीज इतकी अप्रतिम आहे आणि सुप्रिया तू काय काम करतेस या आचरेकर का क्या बात है बहुत बढ़िया तुमच्या ह्या परफॉर्मन्ससाठी मी उभं राहून टाळ्या वाजवतो बहुत बढ़िया रेणुकाताई खरंच इतकी सुंदर सिरीज आहे आणि इतकं अप्रतिम काम करता तुम्ही दोघंही आणि पॅड्या गोड गोड अभिनय करतोस म्हणजे किती वात्रट आहेस तू ॲक्च्युली पॅडी म्हणून येतोस आचरेकर काकूंकडे आणि दरवेळेला मला तुला टेचावंसं वाटतं कारण आचरेकर काकूंना तू चुना लावून जातोस पण इतकं गोड लवेबल आणि लळा लागावा असे कॅरेक्टर्स दोघंही उभे करता सो थँक्यू सो मच हाय चुकलंच का नाही तर आज आपल्याकडे आमच्या गावाचं नाव ज्यांनी मुंबईपर्यंत नेऊन प्रसिद्ध केलं असे आमचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध कलाकार बबनराव शेलार नका ना इथून जास्त बसा बबनराव शेलार यांचं मी स्वागत करीते यांनी अनेक सिरियल मध्ये आणि अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय असं यांचं म्हणणं आहे तर यांचं कार्य आभाळा एवढं मोठं आहे पण आताशा जसे आभाळात ढोक दिसत नाहीत तसे हे आम्हाला कधीच कुठल्या सिरियल मध्ये आणि चित्रपटामध्ये दिसलेले नाहीये मी दिसलो नाही याचं कारण आहे मला माहित होता असा हलकट प्रश्न तुम्ही विचारणार आहे मी दिसत नाही याचं कारण आहे की तुमच्या गावात लोड शेडिंग असते पण कसं आहे आता आमच्या गावात 7 घरात इन्व्हर्टर आहे त्यांच्याकडे दिवसभर लाईट असती त्यांना पण तुम्ही कधीच दिसलेले नाहीये ते बाबा मी इन्व्हर्टरवर नाही दिसत मी केबलच्या टीव्हीवर दिसतो मी बबनरावांचं ज्ञान केवढा आघात आहे याची प्रचिती तुम्हाला आलीच असेल तर आजच्या पाहुण्यांचं स्वागत मी पुच्छगुच्छ अरे यार डिक्शनचे एवढे प्रॉब्लेम आहे ना या लोकांची गावातल्या पुष्यगुच्छ असा शब्द आहे कसं आहे पुष्यगुच्छ तेच देऊन मी करणार नाही आजच्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी वेगळी पद्धत अवलंबलेली आहे मी शब्द सुमन वाहणारे अरे याला काय अर्थ आहे शाल श्रीफळ देणार असं ठरलं होतं ना राव गपासाठी कसं आहे आमच्याकडे असे काही पाहुणे येतात ज्यांची फटक्या गोधडीची पण लायकी नसते त्यांना आम्ही शाल आणि श्रीफळ देतो तर समितीने मिळून असं ठरवलं समितीने की यावर्षी या परंपरेला फाटा द्यायचा वा मग आमचं टायमाला द्या फाटा करा सुरू करा मुलाखत सुरू करा एक तर एवढ्या कार्यबाहुल्यातून मी आलोय एवढं बिजी शेड्यूल गावाशी नाळ माझी तुटत नाही ना तुमचा बिजी शेड्यूल घ्या राहू द्या तुम्हाला ना आता दाखवतेच प्रगट मुलाखतीत मी काय करते ते तर आमच्या सरपंच साहेबांनी ही मुलाखतीची अवघड जबाबदारी माझ्यावर टाकली तर कसे जसा पोटात मुरडा आल्याशिवाय बा आपल्याला स्वच्छतागृहांचं महत्व कळत नाही तसं आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांचं महत्व जोपर्यंत मी सांगत नाहीये तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तर ही अवघड जबाबदारी सरपंच साहेब काय म्हणले तूच निभव तुला सवय अवघड जबाबदाऱ्यांची वा असं काही सांगायची गरज नव्हती मुलाखत सुरू करा ना हा पटकन करते तर गाव की अदालत या कार्यक्रमात बबनराव तुमचं स्वागत करीते अदालत नव्हतं सांगितलं मला मुलाखत सांगितली होती बसा बसा अदालत नुसतं म्हणायला आहे तिकडे पण सगळं ठरलेलं असतं तर माझा पहिला प्रश्न असा हा, आहे विचार. गावात तुम्ही एकांकिकेत बा काम करत होतात आणि तुम्हाला त्यातून काढून टाकण्यात आलं तर त्याच्याबद्दल काहीतरी सांगा त्या एकांकिकेत आहे ना माझा रोल जो आहे तो हिरोईन पेक्षा जास्त पॉवरबाज होत होता तर ते हिरोईनला सहन झालं नाही आणि तिनं डायरेक्टरला सांगून मला हाकलून द्यायला लावलं कारण डायरेक्टरला ऐकणं भाग होतं ना कारण डायरेक्टरचं तिचं झंगाट होतं झंगाट बापण्या तोंडाला आवर घाल वाटकेल ते बोलू नको माझं आणि मायाचं काही नव्हतं तू काय आरोप करतोय
आम्ही कोणाचं काही सांगितलं का? मुलाखत करतीला काहून एवढं झोंबलं मला कळत नाही. नाही झोमणारच ना. मी मेन हिरोईन होती आणि मला पुरस्कार मिळाला होता अभिनयाचा तृतीय. सगळ्या एकांकिका स्पर्धेत मिळून 5 मुली होत्या आणि एक मुलगा ज्यानं लेडीज पार्ट केलं होतं तो 6वा आणि हिला उत्तेजनार्थ तृतीय मिळालं होतं. लेडीज पार्ट करणारा हिच्यापेक्षा वर बसला होता बक्षिसा. मला सांगायली. बरं, राहू द्या. पुढचा प्रश्न. हा. मुंबईत तुम्ही कुठं राहता? ते आपलं विरा. विरार मुंबईत आहे. हा तर माणूस फार गुजरात पासून स्ट्रगल करायला बा. विरार नाही म्हणलो मी. विरा देसाई रोड. अच्छा. विरा देसाई रोडच्या मागं लोखंडवाला कॉम्प्लेक्स आहे ना त्याच्या 17th फ्लोअरवर राहतो मी. मोठा फ्लॅट आहे आपला. मला एक गोष्ट सांगायला तुम्हाला खरंच आनंद होतोय. तुम्ही ज्या अनेक सिनेमांमध्ये अनेक सिरियल मध्ये कामं केली त्यापैकी एका सिरियल मध्ये तुम्हाला पाहायचा योग मला आला. मी असं म्हणलं तो बघा एवढं म्हणायच्या आत तुमचा रोल संपला. तर त्या 3.5 सेकंदाच्या रोल विषयी आम्हाला आमच्या चाहत्यांना जाणून घ्यायला आवडेल. कॅमिओ म्हणतात त्याला. गेस्ट अपीरियन्स असतो तो. गेस्ट अपीरियन्स. असं मग तुमच्या बरोबर लईच गेस्ट होते त्या दिवशी. 700-800 असं मोर्चाचा सीन होता. बोर्ड घेऊन उभा होतात. अर्धा टाइम तो माईक असा मानेपासून खाली होता बोर्ड दिसावा म्हणून. ते काय असतं की गेस्ट अपीरियन्स म्हणजे गावाकडून आलेले लोक जे असतात ना तर त्यांना तिकडे मुंबईला गेल्यावर गेस्ट अपीरियन्सचेच रोल मिळतात. अच्छा. गेस्टचे. आता आपल्या घरी पाहुणे आले तर आपण त्यांना काम करू देतो का? नाही. तसं तिकडे आपल्याला काम नाही करू देत. तिकडे जे स्थानिक कलाकार असतात ना त्यांच्याकडून खूप काम करून घेतात. अच्छा. आपल्याला गेस्ट अपीरियन्स. अच्छा. मान असतो तो मान. बरोबर. तर माझा पुढचा प्रश्न. तुमच्या मोजक्याच तारखा शिल्लक या नाटकाची जाहिरात मी पाहिली त्याच्याबद्दल काहीतरी सांगा. नाही ते नाटकाचं नाव नव्हतं. नाटकाचं नाव सये तुझे डोळे पायाला आले गोळे असं नाटकाचं नाव होतं. असं आहे का? पण ते मोजक्याच तारखा शिल्लक असं डार्क अक्षरात लिहिलं होतं मला तेच नाव वाटलं. तर पुढचा महत्वाचा प्रश्न असा आहे की शेवटचे 4 प्रयोग असे जाहिरात करून तुम्ही 400 प्रयोग केलेत. ते 4च प्रयोग करून थांबणार होतो आम्ही पण मग निर्मात्याने मदतीसाठी शो लावली. कुणाच्या? आमच्याच मदतीसाठी शो लावले आणि त्याच्या मग दुबई, मस्कत, अबुधाबी खूप ठिकाणी शो झाले. दुबईच्या लोकांनी तर अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं आमचं नाटक. अच्छा. ते काय दिवस. दुबईला गेलात? हो. पासपोर्ट आहे का? दाखवा बरं पटकन. ते घरी राहिला पासपोर्ट. नाहीच येतं दाखवणार कुठून? माझ्या सूत्रांच्या माहितीनुसार मला असं कळलंय की हा माणूस पासपोर्ट ऑफिसला गेला आणि परमनंट ऍड्रेस प्रूफ नाहीये म्हणून याला हाकलून लावण्यात आलं. आहे माझ्याकडे हा. पासपोर्ट घरी ठेवलेला आहे मी तो. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. माझ्याकडे वेळ नाही. बिझी शेड्यूल आहे. खूप मला काम आहे सध्या. तुमच्याकडे खरंच वेळ नाहीये का? ऍक्च्युली वेळच नाही माझ्याकडे. आधी गावाची का नाळ त्याच्यामुळे मी. आधी सांगायला पाहिजे होतं तुम्ही. काय झालं शेजारच्या गावात परवा एक इव्हेंट आहे तर त्यांचा मला फोन आला होता तुमच्यासाठी. आता मी म्हणलं असतील तर आता त्यांना कळवून टाकते बा ते बिझी आहेत. बजेट काय आहे त्यांचं? बजेट 5 आहे. 5 आहे का बजेट? हा. ऍक्च्युली मी करू शकतो मॅनेज. मी माझं सिरियल मधलं जे काम आहे ना मी सांगेन त्यांना की माझं जरा पोस्टपोन करा. तिकडे काय गेस्टच असतो मी करतो मॅनेज. त्यांना सांगा मी आहे म्हणून. 5 लाख बजेट म्हणल्यावर मग करावं लागेल ना. 5,000 आहे बजेट. आणि तो पण अख्ख्या इव्हेंटचा खर्च आहे. मे स्टेज मंडप सगळं त्यातच आहे. तुम्हाला 350 रुपये मिळतील. 350 रुपये. हा. ठीक आहे. तरी काय गावाशी नाळ जोडलेली आहे ना त्याच्यामुळे करावं नाही लागेल. नाही आपल्या गावात नाहीये शेजारच्या गावात आहे. नाही गाव असलं की नाळ असतीच ती किंवा आपलं असेल तर शेजारच असं. ते जावं लागतं. ते मी जातो. 350. ठीक आहे काय हरकत नाही. आता गावात आलेलोच आहे तर तेवढी करून घेतो सुपारी. हरकत नाही. 350 रुपयात येतो मी. फक्त त्यांना सांगा हा. जेवणाची सोय एकदम मस्त पाहिजे. मी रात्री फक्त नॉनव्हेज खातो. काय ना ऍक्च्युली मी जिम जॉईन केलंय ना तर जिममुळे मला रात्री डाएट म्हणजे प्रोटीन त्याच्यामुळे मी नॉनव्हेज खातो. तेवढं त्यांना सांगा फक्त. हा जेवणाची सोय होईल घरगुती पण कसं आहे 350 अख्खे नाही तुम्हाला मिळणार. 100 रुपयाचे कॉर्डिनेटरचे आहेत आणि 50 रुपये आरतीच्या थाळीत टाकायला लागतील आणि येणं जाणं तुमचं तुम्हाला करायला लागेल. अरे का 200 रुपये सेलिब्रिटी पाहिजे करू यांना? मी कळवते तुम्हाला वेळ नाहीये काय आहे त्यात एवढं. नाही तसं काही नाही. चालेल 200 येतो ना मी 200 रुपयात. काय हरकत नाही. चालेल कळवा त्यांना तसं. कळवते मी. आता आपला पुढचा प्रश्न. नाही प्रश्न राहू दे. आधी कळवा त्यांना त्याची सुपारी द्यायची. मुलाखत होऊ दे ना. नाही मुलाखत होत राहील. ते आपल्याच गावातले लोक आहेत. तुम्ही पहिले फोन करा. ते सुपारी द्यायची तो 200 रुपयाची. नाही म्हणले तो संदीप गायकवाड टपलेलाच असतो. पटकन करा. हा हॅलो. हा तयार आहेत ते येतील म्हणते. काय म्हणताय? हा ते म्हणतात पाळला म्हणाल का?
पाळणा तसा गावात फुकटातच म्हणत होतो मी. कुठल्याही घरात बाई बाळत झाली की मीच जायचं पाळणा म्हणायला. बायाच्या बाळतपणावर तर सगळं होतं गावात. म्हणजे सेलिब्रिटी आणि पाळणा याच्या रेटमध्ये काहीच फरक पडलेला नाही आजपर्यंत. मग तुम्ही तयार आहे तिकडे जाऊन पाळणा पाळणा म्हणतो मी, तर चालेल. मला रिसल दाखवा बरं पाळण्याची. दाखवा आता. हा धरली. पहिल्या दिवशी सोडला गाव, कमवण्यासाठी मोठं हे नाव, स्ट्रगल संपत नाही नराव, जो बाळ जो जो रे जो. योग्या तू मस्त स्मार्ट दिसतोयस यार, असं काहीतरी घालत जा, मस्त वाटतंय. आणि प्राजक्ता पण खूप सुंदर. आणि तुझं टायमिंग काय, म्हणजे किती सुंदर आहे प्राजक्ता. तू काय त्या लँग्वेजचा वापर ज्या पद्धतीने करतेस तो अप्रतिम असतो नेहमीच. सो ऑल द बेस्ट. मला खूप आवडला तुमचा ॲक्ट. थँक्यू. मकरंद सर, एकंदरीत सादरीकरण तुम्ही सातत्यानेच चांगलं करता, त्यामुळे हेही एक चांगलं सादरीकरण असं म्हणूया. गुण बघूया. रेणुकाताई. मकरंद सर, थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेत. आपण आपल्या लाडक्या जजेसला स्टेजवर बोलून घेऊयात आणि जाणून घेऊयात त्यांचा अभिप्राय. मकरंद सर, काय वाटलं तुम्हाला या आठवड्याबद्दल? फार जोरदार अशी गाडी या आठवड्यामध्ये होती. म्हणजे आउट ऑफ वर्ल्ड असं पण सादरीकरण पाहायला मिळालं. आणि हे सगळे प्रेक्षकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहोत मनापासून या निमित्ताने सांगावंसं वाटतं. काय सुरुवात झाली आपल्या गणेशोत्सवाची. फार फार छान. आणि हीच प्रार्थना आहे की आजचीच तुमची कला खूप खूप पुढे जावो, यशस्वी होवो, ही माझी खरंच प्रार्थना आहे. आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात.